डॉक्टर नव्हता तरी लोक 100-100 वर्ष जगत होती. आज गावामध्ये 5-5 डॉक्टर आले तरी लोक 50 आणि 60 वर्षातच मरतात. बघा, अनुभव करा. प्रकृतीचे नियम तोडायला लागले आणि डॉक्टरांना माहिती आहे कापा यांना. वकिलाला माहिती आहे आलाय कापा आता याला. इंजिनियरला माहिती आहे आला आता कापा याला. आता ही डिग्र्या ज्या आहेत या सिद्ध आहेत. या सिद्ध्या ज्या आहेत या सिद्ध्या भौतिक सिद्ध्या आहेत. हे दुःख देणाऱ्या आहेत. ज्याला ज्याला मिळालं तो पिसून काढतो आपल्याला. सिद्ध्या तर ऋषी मुनींना मिळाल्या, त्या सिद्धीतून आपल्याला सुख मिळालं. बघा, ज्ञानेश्वर महाराजांना सिद्धी मिळाली. त्याने आता विश्वात्मके देवे याने वागेदने तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान मला प्रसाद द्यावा. प्रसाद असा द्यावा की हे सगळे सुखी व्हावे, सगळ्यांना दुःख रहित अवस्था मिळावी, सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांना आनंद मिळावा. ही सिद्धी ऋषीमुनींची आणि ही सिद्धी भौतिक पदाधिकाऱ्यांची. कोणती? वकील, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट खातात आपल्याला, पिसतात. त्या सिद्ध्या आहेत पण आपल्याला दुःख देतात. त्या सिद्ध्या आहेत त्या आपल्याला सुख देतात. संत रामदास महाराजांना सिद्धी प्राप्त झाली. त्यांनी त्या सिद्धीचा जगत कल्याणासाठी उपयोग केला. एकनाथ महाराजांना सिद्धी प्राप्त झाली, त्यांनी जगत कल्याणासाठी उपयोग केला. तुकाराम महाराजांना सिद्धी प्राप्त झाली, त्यांनी जगत कल्याणासाठी उपयोग केला. म्हणजे ऋषी मुनींना सिद्ध्या प्राप्त झाला, त्याच्यातून जनांचा फायदा झाला. पण या लोकांना भौतिक सृष्टीतल्या पदाधिकाऱ्यांना सिद्ध्या झाल्या पण जनांचा फायदा नाही झाला, जनांना पिसले गेले. म्हणून सिद्ध्या टिकाऊ आणि रक्षक कोणत्या आणि सिद्ध्या सांगतात की नश्वर आणि भक्षक कोणत्या हे आपण समजलं पाहिजे. आणि आपल्या मुलांना 2 प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त करायला लावलं पाहिजे, एक भौतिक आणि एक आध्यात्मिक. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय परोपकार होणार नाही आणि परोपकार झाल्याशिवाय जीवनाची कांती येणार नाही. परोपकार का करायचा आहे? ते भगवंताचं होतं, भगवंताचं आहे आणि भगवंताचंच राहणार आहे. भगवंताचं घेतलंय, भगवत कार्यातच उपयोगाला आणायचं आहे. ही सर्व सृष्टी भगवंताची आहे म्हणून जीव कल्याणासाठी उपयोगात आणायचं आहे. तर येथे मया दक्षेण प्रकृती सुयते सचराचरम हे पद फार सुंदर आहे. यावर थोडासा आपण विचार करूया. भगवान या पदामध्ये असे म्हणतात की प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण चराचराची रचना करते. प्रकृतीला सुद्धा स्वतंत्रता दिली नाही, त्याच्यावर सुद्धा भगवंताचा अधिकार आहे आणि ती भगवंताच्या अधिकारातच काम करते. आणि तुम्ही आम्ही आपल्या हम करे सो कायदा सांगा, आपल्या मनाचं करतो ना. प्रकृतीचा नियम पाळले. एक रविवार आली मी आली, एक सोमवार आली मी आली. आपल्या मनाचं जमलं तर गेलं, नाही तर नाही गेलं. माल फेरली नाही तर नाही फेरली, जप केला नाही तर नाही केला, पण टायमावर केलं. कळलं? हे बरोबर टायमावर केलं. बाकी जमलं नाही तर नाही जमलं, केलं नाही तर नाही केलं. असं आहे. प्रत्येकाने जरा लक्ष द्या, प्रकृतीचे नियम पाळा तर भगवंत संतुष्ट होतील. असं संकेत आजच्या प्रवचनातून मिळतात. तर असं सांगितलंय चराचराची रचना करते. भगवान संसाराची रचना प्रकृतीला अधीन करून करतात. या शरीराला अधीन देवाने केले आणि शरीराकडनं काम करून घेण्याचे नियम बनवले. तुम्ही आम्ही भाव धरलाय हा चुकीचा आहे. सांगा, रात्री झोप लागते की झोप घेतो? जाग येते की आणतो? भूक लागते की लावतो? बघा ना काय आहे. सगळ्याजवळ पराधीन आहे. आधीन काय नाही. झोपेतून जाग येते, अमुक वाजता उठायचं असते पण त्याच वेळेला उठत नाही. आणि झोप लागत ते लावत नाही. नाहीतर बरोबर 10ला लावली असते आणि 5ला उठला असतो, पण ती 10ला पण लागत नाही. हळूहळू नंतर तिच्या नियमाप्रमाणे लागते. जर शरीर थकलेलं असेल तर लवकर लागते आणि आराम केलेलं शरीर असेल तर लेट लागते. प्रकृतीचे नियम आहेत, ती त्या नियमाप्रमाणे चालते. आणि मग त्याच्यात बदल करण्यासाठी त्याला अमुक टायमाला झोपायचंच असते, मग गोळ्या खातो.
काही जण गोळ्या खातात ना, झोप नाही. जो निचिंत राहतो, निरामय राहतो, अभिमान शून्य राहतो, त्याची झोप सुद्धा झोपच असते आणि जागृतीच असते. तो झोपला नाही तरी प्रकृतीत त्याला त्रास नाही होत आणि तो झोपला तरी त्याला प्रकृतीत त्रास नाही होत. कारण त्रासाचं कामच टाकून दिलं त्याने. मीपणा, आसक्ती सोडून दिली तर दुःख त्याचं होतच नाही. म्हणून दुःखाचं 2 कारण आहे, आसक्ती, कर्तृत्व, अभिमान. तर इथे प्रकृतीच्या अधीन करून करीत असतात आणि प्रकृती संसाराची रचना भगवंताच्या अध्यक्षतेखाली करते. आता एवढी मोठी प्रकृती, किती मोठी प्रकृती आहे, तिच्यात 8 भाग आहेत. किती? पृथ्वी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, हे 8 भाग प्रकृती आहे. ही संपूर्ण देवता लोकांपासून ते खाली पाताळ, राक्षस, भूत, प्रेतांपासून मानव आणि 84 लक्ष जीवसृष्टी आणि अनंत ब्रह्मांडाच्या बाहेर सुद्धा ती प्रकृती काम करते. पण कधी भगवंताच्या आज्ञा करत नाही. आणि तुम्ही आम्ही एवढूशे तर भगवंताच्या आज्ञा पाळल्या पाहिजे होत्या, पण भगवंताच्या आज्ञा मानत नाही. आता मोठी प्रकृती की आपण? सांगा, सूर्य मोठा की आपण मोठे? चंद्र मोठा की आपण मोठे? पृथ्वी मोठी की आपण मोठे? पाणी मोठा की आपण मोठे? हवा मोठी की आपण मोठे? सांगा, ही 5 तत्व मोठी की आपण मोठे? यांच्या पुढे आपलं काय चालेल? पाण्याने जर दिलं तर आपल्याला बुडवून टाकेल, आगीला तर आपल्याला जाळून टाकेल ना, पृथ्वी आपल्याला गाळून टाकेल, हवा आपल्याला सुकून टाकेल, आकाश आपल्याला गिळून टाकेल. पण तरी मायासारखा कोण नाही. आपल्याला किती अभिमान. आणि हे त्याचं अंश हे शरीर. आणि या शरीरात आपण आलो की लगेच या शरीरावर पहिला करतो तो अभिमान, मी म्हणजे शरीर आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी करणार. आणि मग शरीराला लागणाऱ्या वस्तूंमध्ये आसक्ती करायची गरजच नाही. भगवंताने तर पाऊस देतो टायमाला. चला, 1 वर्ष जर पाऊस नाही पाडला भगवंताने तर धरून चाला. 1 वर्ष पाऊस नाही पाडला ना, आताच्या अवस्थेत, आताच्या तारखेत, तर आपण सगळेजण मुंबई सोडून सगळं खाली, हे बिल्डिंगी घ्या फुकट, कोणाला तरी पळून जाऊ. कुठे? खेड्यापाड्यात. आता खारा पाणी तरी पिऊन राहू. पाऊस नाही पाडला तर खारा पाणी प्यायची गरज आहे. आणि तो पण भगवंताने चुकून टाकला तर त्या चिमण्यांसारखं जेव्हा ओटी येते ना, खाजणं, तेव्हा ती चिमणी कशी डाया उपसतात ना, बघितलं असेल ना तुम्ही, तेव्हा त्यांचं पाणी कमी केलं का मग त्यांना बडाबड बोलतात. अशी मासली ती हातात येत नाही. मग ती स्वतःहून आपला श्वासोश्वास थांबवते प्राप्त करण्यासाठी आपल्या हातात येते. तर तिचं जीवन खलास केलं. तसं भगवंतानी या 2 गोष्टी खेचल्या तर तुम्ही आम्ही तरी त्या देवाचे नियम पाळत. म्हणून असं सांगितलं, भगवानच संपूर्ण चराचर जगताचे अध्यक्ष आहेत आणि याच हेतूने संपूर्ण जगताचे विविध परिवर्तन होत असते. म्हणून भगवंत सांगतात, हेतू नाने न कोणतेय जगत्वी परिवर्तते. हे परिवर्तन सुद्धा याला कारणीभूत भगवंतच आहेत. प्रकृतीचा आधार घेऊन करतात. म्हणून आपल्या जीवनाला आधार देवाचाच आहे, परमेश्वराचा आहे असं मानल्यानंतर भांडणं होत नाही, वाद होत नाही, भेद होत नाही. कारण मलाच एकट्याला भगवंताने आधार नाही दिला तर समोरच्या व्यक्तींना पण दिलाय. पण भगवंताच्या नजरेत ती सुद्धा व्यक्ती त्यांची आहे, मग मी पण त्यांचाच आहे. मग आम्ही सगळे एकच. भगवंत सर्वांना आपले मानतो म्हणून आपण पण सर्वांना आपले माना. भगवंत सगळ्यांना आपले मानतात म्हणून पाऊस पाडतात की नाही? आपण का नाही आपले मानत? सांगा, आपण सगळे एकच आहोत ना का वेगळे आहोत? आता श्वास वायू दिला, आता इथे जो वायू घेता तो वायू सगळ्यांचा एकच आहे का तुम्ही वेगळा आणलाय घरातून? वायू नाकातून ओढतो तो, त्याच्यावर जगतो ना. मग तो तुम्ही घरातून, तुम्ही नारंगीतून आणला, तुम्ही डोंगरपारीने आणलाय, तुम्ही ते घरून आणलाय, कुठून आणलाय? कुठून नाही. तो सदैव सर्वीकडे आहे.
आणि तो भगवंताचा आहे, तो भगवंताने फ्री मध्ये दिलाय, त्याचं बिल पण नाही. आता हे पंखे आहेत ना, तुम्हाला हवा देते, त्याचं बिल आहे, पण याचं बिल नाही. मग त्या देवाकडे लक्ष द्यायला पाहिजे की नाही? हेतू नानेन कोणते जगत्वी परिवर्तते. आता हे परिवर्तन कसं होते आणि कोणाचं होते याच्यावर प्रकाश टाकायचा आहे. परिवर्तन दुःखाचं कारण आहे आणि अपरिवर्तन सुखाचं कारण आहे. अपरिवर्तन आत्म्यात आहे आणि परिवर्तन शरीरामध्ये. आपण कोण आहोत? अपरिवर्तन, एक सारखा अखंड अक्षय दुःख रहित, पण विसरलो आणि आता प्रकृतीत आसक्त झालो आणि प्रकृतीचा मीपणा घेतला, मीपणा धरला आणि त्यात आसक्त झालो. म्हणून आता ते परिवर्तनशील आहे, मग त्याच्यात दुःख होते. त्याचं कारण पुढे सांगितलंय. हे विविध परिवर्तन कोणते? विचारधारा. असं सांगतात भगवंत. हे विविध परिवर्तन कोणते असा मोठा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे, आपल्याला मोठा प्रश्न पडतो की विविध परिवर्तन कोणते, काय आहे ते कशामुळे निर्माण होते. जर हे आपण जाणून घेतले तर जन्म मरणाच्या चक्रातून कायमचे सुटून भगवत धामात जाऊ. येथे लक्ष द्या. भगवत धामात जायचं आहे का अट राहायचं आहे? मरायचं न जन्माचं आहे? काय बाय, इथेच राहायचं आहे, जन्माचा आणि मराचा आहे. तशी डोंगरपाडा पहिला कसा होता, किती दुःख देत होता, आणि आता सुख देतोय पण तसाच दुःख देतोय. कारण पहिला डोंगरपाडा दुःख देत होता तेव्हा धन नव्हतं, आणि आता डोंगरपाडा दुःख देते, धन आले. सगळ्यांकडे धन आलंय, एकाकडेच नाही आलं तर सुख नाही आलं. असं सगळ्यांकडे. त्यांनी बिल्डिंग बनवली, हवा कमी जाईल, त्यांनी बिल्डिंग बनवली, हवा कमी जाईल. पूर्वकाली डोंगरपाड्यात कोणी किती पण घरं बनवली, पण हवा घरात ओट्यावर भरझरीची यायची आणि बिना पंख्याने झोप लागायची. आमच्याकडे पंखे नव्हते तेव्हा. पंखा कोणता? पुट्टा असं ना, तोच पंखे होते आमच्याकडे. असे पंखे नव्हते, मग तेव्हा झोप लागायची. आता एसी आले तरी झोप लागल. किती परिवर्तन झालं. आज तरी पण डोंगरपाडा दुःख देतोय. कारण आहे का? दुःखाचं कारण आहे आसक्ती. आसक्ती तुम्ही आम्ही एकट्यानेच केली नाही, सर्वांनी केलंय. एकाने बंगला बांधला, दुसऱ्याने पण बाजूला बांधला, तिसऱ्याने पण बांधला, हवा कोंडली गेली, दुःखाचं कारण बनले. मग एसी लावा, आता कृत्रिम हवा, पंखे लावा. मग याचं काय आहे? कृत्रिम हवा. जेवढं कृत्रिम प्रकृतीवर लादलं जाते तेवढा नाश. तुम्हाला काय वाटतं, हे मोबाईल वगैरे, गाड्या घोड्या, हे जे फास्ट काम चाललंय, ते जीवाचं रक्षण करते की नाश करते? आता मोठी मोठी ऍक्सिडेंट व्हायला लागली, चिरडून जीव जायला लागले. हा गाड्या घोड्या वाढली. आता मृत्यू एकदम सामान्य झाला. पहिला मृत्यू म्हणजे इतका महान होता की मेल्यावर असं वाटायचं काहीतरी आश्चर्य आहे. आता मृत्यू म्हणजे रोजच. आज इकडे ऍक्सिडेंट झालं, एवढी माणसं मेली, तिकडे ऍक्सिडेंट झालं, तेवढी माणसं मेली. छे, जीवन एकदम सामान्य झालं. जर तुम्ही मुंबईला जा आणि असे पडून राहाल तर तुम्हाला कोण विचारणार नाही, हात पण लावणार नाही. पण तुम्ही खेड्यापाड्यात जा आणि जर तुम्ही चालताना पडले तर आजूबाजूची माणसं धावत येतील आणि उचलतील, त्याला पाणी देतील, घरी नेतील आणि चांगलं झोपवतील, औषध पाणी करतील. असं पूर्वीचं आचरण होतं, आताचं आचरण असं आहे. आता हे रस्त्यावर फिरतात त्यातला आपल्या गावातला कोण नाही, सगळे बाहेरचे. आणि पूर्वकाली आपण 50 वर्ष अगोदर गावातला कोणीही व्यक्ती गेला, अरे यो अमक्या आलीच आहे, त्याचं नाव येईल, सगळं माहिती. आता इकडे माणसं फिरतात तर गावातला कोण नाही, सगळी बाहेरची आली. नको असलेली सृष्टी आपण वाढवत प्रकृतीची आसक्ती आणि मीपणा धरत नको असलेलं वाढवत चाललोय आणि आपलाच नाश आपण करायला लागलो. तर जोपर्यंत जीवांचा प्रकृती आणि प्रकृतीचे कार्यकारी आधार शरीर, या शरीराशी मीपणा आणि माझेपणा कायम असतो, तोपर्यंत त्याचं विविध परिवर्तन होत असते. कुत्रा, मांजर, किडे, मकोडे, जनावर, पशु, पक्षी, स्वर्ग, नरक, भूलोक
सर्व लोकांमध्ये तो ब्रह्मजीव राहतो, दुःख भोग. कितपर्यंत चालू राहणार? शरीरावर मीपणा आणि शरीरामध्ये आसक्ती. हा, मीपणा करा ना, आसक्ती करा, पण ती मी असेल तर. मी आत्मा आहे ना, या शरीराचा साक्षी आहे, शरीराचा भोगता आहे. ते शरीर मी नव्हे, म्हणून या शरीरावर मी पण आणला ना अभिमान, अहंकार, तो दुःखाचं कारण बनतो. आणि नंतर मेल्यावर परत आपल्यासाठी आपली कुटुंब 12व 13व करतात. ते का करतात? मग ते तर मानतात ना की शरीर तर जाळून आलोय, मग आता त्याच्यासाठी करायची काय गरज आहे. पण तरी करतात, म्हणजे मानतात की मी शरीरापेक्षा वेगळा होतो. मग आता का नाही मानत? आता मानलं तर ज्ञान होईल, पण आता शरीराला मी मानतात म्हणून अज्ञान आहे. जर आता मानलं की मी शरीराचा साक्षी आहे, शरीरात राहणारा परमेश्वराचा सनातन अंश जीवात्मा आहे आणि मला या प्रकृतीचा उपयोग करायचा आहे, उपभोग नव्हे, तर मग कोणती प्रकृती एकमेकांचा घात करेल? ते आत्मज्ञान झालं तर कोण कोणाला मारील, कोण कोणाला लुटेल, कोण कोणाला त्रास देईल? कोण कोणाला त्रास देणार नाही, उलट एकमेकांचं रक्षण करील. हे संतांनी जाणलं आणि परोपकार करायला लागले. तुम्ही आम्ही जाणलं आणि जर परोपकार करायला लागले तर हा डोंगरपाडा एकदम अमृतमय बने. पण आत्मज्ञानाचा पता नाही म्हणून विषमय आहे. तोपर्यंत त्यांचे विविध परिवर्तन होत असते, कधी या लोकात तर कधी त्या लोकात, तर कधी या शरीरात तर कधी त्या शरीरात. असं परिवर्तन जन्म मरणाचं चक्र हे चालूच राहते. तात्पर्य भगवत प्राप्तीशिवाय जीवांची कधी कोठेही स्थायी स्थिती नाही. ते जीव जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरतच राहतात. म्हणून तो भ्रम आपला काढून टाका. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये याला पुष्टी दिले. अश्रद्धा नाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्त माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. आत्म्याच्या ज्ञानावर श्रद्धा करायची होती, पण श्रद्धा या शरीर ज्ञानावर झाली, भौतिक सृष्टीच्या आकर्षणावर झाली आणि म्हणून जीवात्मा फसला. अश्रद्धा नाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्त माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. की ते या ज्ञानावर श्रद्धा करत नाही, ते माझ्यापर्यंत येत नाही आणि ते मृत्यू रूपी जन्म मरणाच्या या संसारामध्ये फिरतच राहतात. या ज्ञानावर श्रद्धा करतील तर माझ्यापर्यंत येतील. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून श्रद्धा करा. श्रद्धा आहे ना? आहे का? मग ती लावा इथे. ती नुसती कपाटात ठेवू नका. तुम्ही म्हणाले हाय, मग कशावर लावा? आत्मज्ञानावर लावा, देहावर नको. कड लाविली तुम्ही अट, इथे नाही. आत्मज्ञानावर श्रद्धावान लभते ज्ञान. ज्ञान कोणतं पाहिजे? एक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. ते आत्मज्ञानावर श्रद्धा करायची होती. समस्त जीवसृष्टी भगवंता स्थित असल्याने भगवंतालाच प्राप्त आहे. परंतु जेव्हा हे जीव आपल्याला भगवंतात न मानता प्रकृतीत मानतात. आपण भगवंतात होतो, भगवंतमय होतो, न मानता या प्रकृतीत मानतो की मावा जन्म झालाय, माझ्या वाढदिवसाला ये बाय, हा माझा वाढदिवस आहे, अरे कसला वाढदिवस करते ग बाय, हे सगळे तर दुःख दिवस आहे. आता तर लोक लग्नाचा पण वाढदिवस करतात, सेलिब्रेट. कसले कसले काढले दिवस, काय देव जाण. हे सगळं हाय पैसा म्हणून काय पण करत बसाल, पण स्वतःला जाणा ना, ज्याच्यातून तुम्ही उत्पन्न झालात ती शक्ती आजही आपल्यात आहे. तिला नाही जाणलं ते वरच्या कवचाला. आता सांगा, या कपड्यावर मी प्रेम करीन का शरीरावर प्रेम करीन तर सुखी होईल? त्याच्यावर प्रेम करीन, हा फाटला तर रडत बसेल, दुसरा येईल. शरीरावर प्रेम कर, तसं आत्म्यावर प्रेम करा. हे शरीर रूपी कपड्यावर नको. हा फाटेल, जाईल, दुसरं मिळेल. घाबरायचं काय कारण?
कोणावर प्रेम करा? जसं कपड्यावर नाही तर आतल्या शरीरावर करायचं, तसं शरीरावर नाही आतल्या आत्म्यावर करायचं. आत्म्यावर करा ना, तो आत्मा मी आहे ना. अर्थात प्रकृतीच्या कार्याशी मीपणा आणि माझेपणाचा संबंध मानतात तेव्हा जीव प्रकृतीला प्राप्त होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडतो आणि मरून जन्मतो, जन्मून मरतो, मरून जन्मतो, जन्मून मरतो. हे फेरे आतापर्यंत चालू आहेत, पण यापुढे नको आहेत म्हणून आपल्याला ज्ञान दिलंय. ते ज्ञान किती गूढ ज्ञान आहे, ते गूढ ज्ञान आज भगवंताने दिलं. त्यावर ज्ञानेश्वर माऊली एक श्लोकामध्ये आपल्याला प्रकाश टाकते. ते म्हणते, हे सर्वस्व आमचे गूढ म्हणजे रहस्य, परी दाविले तुझं उघड. आत्मा दिसतो का? पण तरी सुद्धा त्या आत्मज्ञानाचं ज्ञान आपल्याला माऊलीने सांगायला लावले. म्हणून असं सांगितलं, हे सर्वस्व आमचे गुढ परी दाविले तुझं उघड. आता इंद्रिय देऊनी कबाड हृदय भोगी. आता काय कर, हे जे गूढ रहस्याचं ज्ञान मी तुला उघड करून सांगितलं. आता तुझं काम काय आहे? माऊली म्हणते की आता इंद्रियांना कबाड दे आणि अंतरात जा आणि मस्तपैकी हा आनंद भोग. आता इंद्रिय कबाड म्हणजे काय? कबाड म्हणजे दरवाजा लावा. तर ही इंद्रिय बंद करा आणि अंतर्मुख व्हा आणि सुख भोगा. म्हणून तुम्हाला रोज सकाळी अर्धा तास इथे ध्यान करायला सांगितलं की नाही? आणि डोळे काय उघडे ठेवायला सांगितलेत का? आणि हातपाय असे हलवायला सांगितले का? नाही. ही सर्व इंद्रियांची कबाड बंद म्हणजे शांत आणि लक्ष अंतरामध्ये नामस्मरणावर, श्वासोश्वासावर. श्वासोश्वास जसा अंतर्मुख होईल तसं तुझं चेतन, तुझं चित्त अंतर्मुख होईल. आणि जिथे श्वास मुरून जाईल तिथे तू पण मुरून जाशील. आणि मग जे प्रगट होईल ते ब्रह्मानंदमय शे, आनंदमय शे. ते खरं सोली उसुक असे, ते आपण प्राप्त केलं पाहिजे. ते आपल्याला गुरुकडून प्राप्त होते, म्हणून गुरु केला पाहिजे. बघा, ज्या दिवशी गुरुकडे आपण जातो तेव्हा हजारो हजारो जन्माच्या अज्ञान आहे आपलं निघून जातो. दाशार्थ राजा याची धर्मपत्नी काशी नरेशची कन्या कलावती होती. लग्न झालं यांचं. तर पत्नी कक्षात येत नाही. राजाला चिंता झाली. म्हणून एका दाशीला पाठवलं की धर्मपत्नीला सांगा की राजाने बोलवले. पण कलावती गेली नाही. मग राजा स्वतःच आहे. आणि राजा म्हणू लागला की हे देवी, तुला मी बोलवलं तर तू शयन कक्षामध्ये का नाही आलीस? का तुला वाटत नाही की आपल्याला पुत्र बाळ वगैरे व्हावी? तर राणी म्हणते, महाराज क्षमा करा, अपराध झाला माझा, मी नाही आले, तुमच्या आज्ञा मोडल्या, त्याचा मी माफी मागतो. पण मी येऊ शकत नाही कारण मी व्रतस्थ आहे. मला गुरुने दिलेल्या मंत्राची साधना सुरू आहे. ही साधना पूर्ण होईल तेव्हा मी इथपर्यंत नाही. तर राजाला काय वाटलं? सामान्य वाटली. राजा तिला बळजबरीने मिठीत घ्यायला गेला. जसं राजाने मिठीत घ्यायला गेला त्याच्या अंगाला एकदम करंट लागलं, जाळल्यासारखं झालं आणि विद्युत लहऱ्या त्याच्यामध्ये पसरल्या आणि तो धडाड दिशी जरा दूरवर उडला. जसं इलेक्ट्रिकचा शॉक लागतो आणि माणूस उडतो तसं राजाला, अरे देवी म्हणे तुझ्या अंगाला स्पर्श करतात, मला ही काय विचित्रता झाली. म्हणे भगवान स्वामी, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी व्रतस्थ आहे, मला हात नका लावू, माझं व्रत पूर्ण होईल तेव्हा मी स्वतः येईल. हे तुला अशी पावर तुझ्या अंगात कशी आली? तर म्हणे माझ्या गुरुकडे मी मंत्र दीक्षा घेतली. माझे गुरु दुर्वासा ऋषी मला मंत्र दीक्षा दिली. त्या मंत्र दीक्षेची मी साधना करते म्हणून त्या साधनेचा थोडा भाग त्या बाकी आहे म्हणून ते ओझ आणि तेज माझ्यात वाढतंय. आणि तुम्हाला त्याचा त्रास होण्याचं कारण की तुम्ही अय्याशी आहात, तुम्ही दारू पिता.
तुम्ही परस्त्रिया भोगता, म्हणून तुमचं ते पाप आहे. आणि माझ्याकडे अतोनात दिव्य पुण्य आहे, आणि म्हणून तुमचं पाप मला स्पर्श होता, तुम्हाला धक्का लागला. तर तुम्हाला हे तुमचं पाप आहे, हे तुम्हाला दुःख देतं. जर तुम्ही पुण्यात्मे असता तर माझ्या अंगाला स्पर्श केला असता तर तुम्हाला हे वाटलं नसतं. तुम्ही दारू पिता, परस्त्रिया भोगता, म्हणून हे तुम्हाला सगळं लागलं. तर मग आता हे पाप मला म्हणे हे काय करणार. कालांतराने तुम्ही मेल्यानंतर थोडस भोगता, भोगल्यानंतर नरकाला जा, दुःख भोगाल, यातना भोगाल. पण हे देवी तू माझी गुरु आहे, तू मला मार्गदर्शन कर, मला काहीतरी कर आणि मला 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 मुक्त कर, मला या पापमुक्त. दाशरथ राजाच्या हृदयामध्ये भावना चांगल्या होत्या, म्हणून त्याने पत्नीचं ऐकलं आणि पत्नीला गुरु मानलं. तर पत्नी म्हणते नाही नाही महाराज, मी तुमची गुरु बनू शकत नाही, मी तर तुमची पत्नी आहे, मी तुमची सेवा करू शकते. गुरु शिष्याची सेवा करू शकत नाही, शिष्य गुरुची सेवा करतात. मग पत्नी पतीची गुरु बनू शकत नाही, मी तुमच्या अधीन आहे. मग मला काय केलं पाहिजे. पण तुमच्या राज्यात तुमचे गुरु आहेत गर्क ऋषी, त्यांना शरण जा, ते तुम्हाला मार्गदर्शन करते. मग ते त्यांना शरण गेले. पत्नी घेऊन गेली गुरुकडे, आणि ज्या दिवशी म्हणे मला मंत्र दीक्षा हवी आहे, तर बघितलं राजाचं मन जरा चंचल पण आहे, मनात राजामध्ये भरपूर पातका आहे. मग गुरुने अमुक अमुक वेळ ठरवली आणि असं असं त्यांना नियम सांगितले की तुम्हाला असे असे नियम पाळावे लागतील, त्याला तुम्ही तयार आहात. तर म्हणे मी तयार. मग राजाने नियम पाळायची तयारी केली, जशी तुम्हाला काही नियम दिले. पाळता ना, पाळता की नाही. जोराने सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. हो, आता काय नियम आहेत ते सत्संग संपल्यावर सांगतो. का पाळतात का विसरलात तर सांगतात की नियम आहेत ते पाळावे लागतील. तर हो. मग गर्काचार्यांनी त्यांच्या कानामध्ये मांडीवर त्यांना बसवून पूर्वकाली संत ऋषी शिष्याला मांडीवर घेत होते आणि जवळ आपलं करून मंत्र दीक्षा देत होते. घेतलं आणि त्यांच्या कानामध्ये जसा मंत्रांची फुंकर पडतात, त्यांच्या अंगातले काळे काळे कावळे कसकस कसकस वाईट शक्ती भराभर निघायला लागली. ती त्याला दिसायला लागली, त्याच्या अंगाला रोमांच यायला लागले, काटे आले, सगळ्या अंगातून ती वाईट शक्ती जळून गेली. शिव लीला अमृत मध्ये त्याचं वर्णन आहे बघा, अनुभवाला येईल. तर त्याच्यातून मग गुरुकडे शरण गेल्यानंतर तो शुद्ध झाला. शुद्ध झाला किंवा पत्नीशी चांगला वागायला लागला. पत्नीच्या अंगाचा स्पर्श सुद्धा त्याला सुखावत झाला, नाही तर पहिला दुःख देणारा. असे हे जेव्हा त्यांनी मंत्र दीक्षा घेऊन आंतरिक साधना केली तेव्हा त्या साधनेतून तो शुद्ध झाला. आणि शुद्ध झाला आणि मग त्याने पत्नीशी संबंध ठेवले. तर संत रामदास महाराज आपल्याला परमार्थ कसा करायचा याच्याविषयी पृष्ठी देतात. तसा परमार्थ आपण केला पाहिजे. आपण परमार्थ बाहेरकारी करतो, बाहेरकारी परमार्थ मनाला बाहेर चंचल बनवतो. आंतरिक परमार्थ केला पाहिजे तर मन उन्मन होते, मनपणा नाहीसा होते आणि ईश्वरपणा जागृत होतो. म्हणून इथे बाह्यत्कार केला अधिक परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक आंतरी निष्ठा. संत रामदास महाराजांनी हा श्लोक दिले. काय पाहिजे इथे? आंतरनिष्ठा. निष्ठा आंतरिक पाहिजे. आंतरिक निष्ठा या वाक्याचा अर्थ काय? रहस्य आहे इथे थोडस. आंतरिक निष्ठा. आता आंतरिक म्हणजे काय? येथे परमार्थ विषयी संत रामदास महाराज म्हणतात की परमार्थ अंतरंगाचा असला पाहिजे, बहिरंगाचा नको, दाखवणारा नको. काही जण दाखवणारा परमार्थ करतात की मी अवऱ्या माला जपते ना तवऱ्या माला जपते. त्याचा काय उपयोग नाही आणि 10 लोकांना सांगून पण दाखवतात. अंतरनिष्ठा पाहिजे, बहिरंगाचा नाही. परमार्थ बहिरंगाचा असला तर तो लौकिक दृष्ट्या ठीक आहे, पण भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आंतरिक निष्ठा होणे गरजेचे आहे. आता आंतरिक निष्ठा म्हणजे आत्मनिष्ठा होय. आता आत्मनिष्ठा म्हणजे नामनिष्ठा होय. आता नाम म्हणजे प्रत्येक श्वासोश्वासाला चालते त्याच्यावर निष्ठा बसली पाहिजे. धरिता सांडिता अखंड चाले.
श्वासा की कर सुमरणी, अजपा का कर जाप, तो परमेश्वर आपोआप. श्वासोश्वासामध्ये रमाल तेव्हा श्वासोश्वासाचा 12 अंगुले जिंकत जिंकत जेव्हा तो अंतर्मुख होईल तेव्हा आपण अंतर्मुख जाऊ. तिथपर्यंत जाणार नाही जर श्वास बाहेर जास्त वाहत असेल आणि तुम्ही जरी अंतर्मुख झालात तरी होणार नाही. तुम्हाला इकडच्या तिकडच्या आठवणी, चिंता, शोक, व्याप चालूच राहणार. त्याला जिंकायचं आहे तर त्याचा सराव करायला पाहिजे. रोज अर्धा तास एक सारखा श्वास घ्या, एक सारखा सोडा. अर्धा तास अभ्यास करा. आपोआप जगाचा भ्रम नाहीसा होईल. आपणच आपले गुरु बनू. आपल्याला मार्गदर्शन पण करायची कोणाला गरज नाही. आपले गुरु आपणच होऊ. पण रोज बसलं पाहिजे नियमित. मग चमत्कार आपल्या देहामध्ये कसे आहेत ते कळते. तिथपर्यंत तर असा हा सुंदर आपल्याला आंतरिक भगवंताचं कार्य चाललंय आणि ती भगवंताच्या सत्तेने ही प्रकृती चालते आणि ही प्रकृती त्या भगवंताच्या अध्यक्षतेखाली आहे. तो भगवंत आजही तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे. तो या प्रकृतीचा स्वामी आहे. कोणाचा? आता सांगा. तो माहिती नाही ना यो माहिती नाही. इथे तर आपलं तिसरं सुरू आहे. मी विजय महाराज, हा शंकेश्वर, तुम्ही विनोद. अरे हे भ्रम आहे सगळा. अनेकाला पाहिजे. आंतरिक काम चाललंय ते ईश्वराचं, ते तर माहितीच नाही. सांगा आज श्वासोश्वास चाललाय तो कोणाच्या सत्तेवर माहिती नाही. पण मी ऑटो गेलतो, मी तटो गेलतो, मी केलं ना मी तह केलं. अरे तू काय केलं? भगवंताची पावर होती, भगवंताने केलं. सांगा बरं. तुम्ही गेलात की तुम्हाला नेलं गेलं? हेच तर समजत नसते. मी गेलो, मी असं केलं, मी तसं केलं. अरे बाबा तू कोण करणार? आता मी बोलतोय पण मी थोडा बोलतोय. बोलणारा आहे. बघा पावर आहे ती बोलणारी बोलते. हे पहिला समजलं पाहिजे. म्हणून अंतरामध्ये गेल्याशिवाय कर्ता भाव नष्ट होणार नाही आणि म्हणून या कर्तृत्व अभिमान निघणार नाही आणि आसक्ती निघणार नाही. म्हणून अंतर साधना करा. हा उपदेश आजच्या रविवारचा होता. अद्याप भरपूर आहे पुढे. वेळापत्रक समाप्त झालं. हरी गोपाल राधे कृष्ण. हरी गोपाल राधे कृष्ण.